हे बघा काय वाटतंय बघा, काय मजा येत असेल रे लोकांना तर. आणि धुंद पण आहे ना. तर गाईज आता आपल्याला निघून जस्ट हात वगैरे धुवून आलो आम्ही. बघूया टेस्ट करून कशी लागते कशी नाही. पण आता बाहेरून म्हणजे तो चलिए शुरू करते हैं. सो हे गाइज, गुड मॉर्निंग, कैसे काय, नमस्कार अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो आजचा व्लॉग थोडा स्पेशल होणार आहे बिकॉज आज संडे आहे. संडे मॉर्निंगला विचार केला की जाऊया कुठेतरी मंदिरात. म्हणजे कालच प्लॅन झालेला मी आणि माझा फ्रेंड, आणि आता मी आहे टुवर्ड्स हायवेला चालत चाललोय. आणि कुठच्या मंदिरात जाणार आहे काय जाणार आहे मला माहीत नाही. पहिला आम्ही प्लॅन केलेला वृंदावनमध्ये जायसाठी. नंतर जो माझा फ्रेंड आहे तो मला बोलला वृंदावनमध्ये नाही, आपण कुठच्या दुसऱ्याच मंदिरात जाणार आहोत. हा बघा मागून येतोय बघा. मला बोलतो आगे जाके ना तू व्लॉग स्टार्ट कर, मैं आता हूँ, फिर अपन ऐसा ऐसा बताएंगे. पण त्याला माहीत नाही मी त्याच्याबरोबर प्रँक करणार आहे. प्रँकमध्ये स्कॅम होणार आहे त्याच्याबरोबर, आणि मी काही तसं करणारच नाही आहे. कसं सुममध्ये येतोय बघा. मला बोलतो माझा ना फेस रिव्हील नको करू, शॉर्ट होईल नाही तर. काय शॉर्ट होईल, त्याचा का मोठा सेलिब्रिटी आहे ना भाई आपला. आजा जल्दी. तो मैं क्या बोल रहा हूँ, अपन किधर जाने वाले वो बता मुझे अपनी पब्लिक को. वाड़ा. जोर से बोलो. वाड़ा, वी आर गोइंग टू वाड़ा. ओके. और क्या वो मंदिर कहाँ पे क्या है, कौन सा कुछ बता दो. पहिला आम्ही प्लॅन केला, जसं मी तुम्हाला बोललो ना, आम्ही प्लॅन केलेला कुठे जायसाठी मिनी वृंदावन. हां, गोवर्धन इको विलेज. सो आम्ही तिकडे तर जात नाही आहे, पण बघूया आता. भाई बोलतो आपल्याला कुठे कुठच्या दुसऱ्याच मंदिरात जायसाठी. सो 7 वाजता येणार होतो हा, पण ह्याच्यामुळे ना भाई मी 5-5:30 वाजता उठलो. मला 7-8 कॉल केले मी रात्री की असं जायचं, आणि मी उठलो ह्याच्या हिशोबाने. भाईने कॉल केलाय मला 7 वाजता. 7 बजे कॉल केला ना मी को. 7 वाजता कॉल केला आणि आलाय 8:30 वाजता. आणि आता आम्ही निघतोय. आता एवढ्यात आम्हाला तिथे पोहोचायचं होतं. आता पहिला निघूया आपण इथं. आता आम्ही हायवेला म्हणजे विरारला जायचं मध्ये. पुढे हा चंदन सरच्या पुढचा रोड आहे. क्या बोलते भाई रोड को, वीर सावरकर रोड. फोटो पूरा पेशंट लेके यहाँ पे वीर सावरकर. सो ठीक आहे, आता जाऊया. पहिला काहीतरी खाऊया, कारण का भूक फटे लागली आहे. आणि खाऊया काहीतरी, आणि मग डायरेक्ट निघूया आपण आपल्या इथे मंदिरासाठी. सो गाईज, आम्ही आता इथे हायवेला येऊन आम्ही विचार केलेला, मागे इकडे ना हे जसे थोडे ना ढाबे टाईप आहे छोटेसे. तर आम्ही विचार केलेला आम्ही इथे येऊन काहीतरी खाऊया, पण माहिती पडलं ज्याच्याकडे आम्ही खायचो ना तर तेच बंद झालं इथे. आणि मी तुम्हाला दाखवतो, थांबा आता बॅक कॅमेरा चालू करून दाखवतो की आम्ही कुठे थांबायचो, आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला कसं यावं लागेल ते. सो हे बघा, इथे तुम्हाला हा टोल दिसतोय. टोल म्हणजे विरारवरनं सरळ सरळ हायवेनी यायचं, आणि हा टोल आहे. टोलच्या पुढून आपल्याला परत इथून स्ट्रेट पुढे जायचं आहे. सो बेसिकली जिथे आपण जाणार आहोत तर ते आपलं वाड्याला आहे. वाड्याला कुठचं तरी मंदिर आहे. हा सांगत पण नाही मला नाव कुठचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं असतं, बोलतो तुला तिथे घेऊन जातो, तू तिथे बघ, नंतरच आपण रिव्हील करूया की नाव काय आहे. बताएगा भाई अभी तो नाम क्या मंदिर का. ऐकलं माहिती आहे तुम्हाला, आवाज येत असेल की नाही, बट हा बोलतोय की तिकडे जाऊनच तुम्हाला माहिती पडेल. आणि असं नाही की ऑन कॅमेरा मी बोलतोय, कधीपासून त्याला मी विचारतोय, पण तो सांगत नाही कुठे एक्झॅक्टली. पण त्यांनी मला व्हिडिओ दाखवला, व्हिडिओमध्ये खूप छान वाटत होतं. बघूया आता. सर्वात पहिला तर काहीतरी खाऊया, कारण का खूप भूक लागली. 9 वाजून गेले. हा बघा चाललाय भाऊ आपला पुढे पुढे. चला तर बसू. फायनली आम्ही पुढे आलो एकदम. खूप मला जागेचं नाव तर ना माहिती कुठे आहे, पण आम्ही आलो पुढे. आणि इकडे आम्ही आता खायसाठी थांबलोय. खायला आम्ही मिसळ वगैरे ऑर्डर केली आहे. बघू कशी टेस्ट आहे कशी नाही, बिकॉज आम्ही जिथे नेहमी खातो, मी जसं तुम्हाला बोललो, ते तर बंद होतं. ते जो असाच ढाबा आहे तो, पण तो बंद होता. सो म्हणून आम्ही इथे आलो होतो. आणि बघूया कसं काय आहे टेस्ट वगैरे, आणि डायरेक्ट इथं मग निघूया आपण मंदिरात आधी. येस गाईज, सो फायनली आपली मिसळ आली आणि आम्ही स्टार्ट केलं. जस्ट हात वगैरे धुवून आलो आम्ही. बघूया टेस्ट करून कशी लागते कशी नाही. पाणी वगैरे माहिती बोल. टेस्ट वगैरे तर सॉर्टेड आहे. खाऊ 7-8 पाव खाऊ दाबून. आणि कुठे जायचं भाई आपल्याला. वाड़ा. कोणतं मंदिर आहे काय बोलतो बता. मंदिर का नाम है, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आपल्या विरारवरनं 64 किलोमीटर लांब आहे.
म्हणजे असं बघा की आपण गोवर्धन इको विलेजचा जो रस्ता आहे तिथून आपण सरळ गेलो, गोवर्धन इको विलेजला आपण राईट मारतो, तर तिथून हा. आपल्याला सरळ जायचंय आणखीन एक गावामध्ये ते आतमध्ये हायवेला वरती गोवर्धनच्या इथेच आहे की पुढे की आधी आहे? गोवर्धनच्या पुढे. सो ठीक आहे, आता जास्त काय बोलूया नको. मी मला वाटतं ना ह्याला काहीतरी वर्षभरानंतर भेटलोय आम्ही. मी काहीतरी 11-12 झाली आणि मी काहीतरी जॉबला लागलेलो, तेव्हापासून भाऊ आपला मित्र आहे. स्कॅम 1992. जाऊ द्या ते सगळं. बघू आता डायरेक्ट तिकडे निघूया, म्हणजे इथं निघूया आणि मग पुढे जाऊन भेटूया. ओके गाय, चलो ओके. राईट गाईस, सो मध्ये आपण थांबलोय आणि थांबलो जे आहे ती जागा आहे वाडा. आणि वाड्याला मी तुम्हाला ना इथे एक बॅक कॅमेरा चालू करून आहे ना तुम्हाला मी दाखवतो. हा वाला जो सीन आहे ना, हा रस्ता आहे, काय छान बघा वाटतो, एकदम सुंदर वाटतोय. काय बोलतो बाबा? एकदम मस्त. एक नंबर लग रहा ना भाई, ये देखिए. तो गाइस हा बघा, हा व्ह्यू बघा, हा रस्ता वाटतोय एक नंबर व्ह्यू आहे. असं वाटतं गावी चालू आहे, म्हणजे हे पण एक ऑलमोस्ट एक गावासारखाच एरिया, गावच आहे बघायला गेलं तर. पण आपल्याला आपल्या गावी जायचं असेल तर कसं एकदम खूप लांब जावं लागतं. तरी आपण विरारच्या बाजूलाच आपण फील करतोय. आणि काही लोकांना असं वाटतं विरार पण गावात आहे, पण तुम्ही आता येऊन बघतील तर तुम्हाला माहिती पडेल. सो अजून आम्हाला इथून 34 किलोमीटर दाखवत आहे. ऑलमोस्ट इथून आम्ही आमच्या घराच्या इथं निघालेलो ते 70-72 किलोमीटर होतं पाहिजे. इथून आता 34 किलोमीटर दाखवत आहे. सो बघूया किती वेळ लागतो अजून पोचायला. गुगल मॅप प्रमाणे तर 30-35 मिनिट, सॉरी 45 मिनिट दाखवत होते. पण बघू, कारण का रस्ते खूप खड्डे वगैरे आहे तिथे. आपला रायडर पण फुल मधीच पळतो, मधीच एकदम स्लो होऊन जातो. सो गाईज हा वाला व्ह्यू बघा इथं तुम्हाला ना, म्हणजे मे बी मोबाईलमध्ये बघून एवढं काय वाटणार नाही, पण आता बाहेरून म्हणजे जेव्हा आम्ही बघतोय ना ॲक्च्युअलमध्ये लाईव्ह, तर एकदम धूप वाटतोय. दोन्ही साईडला एकदम मस्त छान नदी आहे आणि मधनं हा रस्ता आहे. में दिख रहा देखो घर वगैरह जैसा ते कुछ सो विला टाइप होते वो एंड में. हे बघा इथे मला असं वाटतं स्टेज वगैरेसाठी असतं ना, तसं काहीतरी आहे हॉटेल वगैरे. पण काय वाटतं यार एक नंबर. हे थोडं उन्हात आलो आहे ना आम्ही, म्हणून जरा सीन आहे. उधर पे भी देख भाई, क्या घर दिख लग रहा है उधर, दोनों भी देख. बंगला आहे. हे बघा काय वाटतंय बघा, काय मजा येत असेल रे लोकांना तर. पर भाई बारिश मतलब पानी एकदम भरता रहेगा ज़्यादा, तभी शॉर्ट नहीं होता रहेगा यहाँ पे. नाही होता रहेगा ना, मस्त आहे. हे बघा ना काय वाटतंय बघा, मस्त एकदम नदी किनारे घर एकदम चिटकूनच. असं वाटतं पावसाळ्यात पूर्ण वाट लागत असेल लोकांची. हे बघा ते बोटिंग यांची चालू आहे, मच्छी वगैरे पकडत असेल मला वाटतं. चला तर आता जास्त आपण टाइमपास करूया नको, लवकर निघूया इथनं. कारण का ऑलमोस्ट आता किती वाजतात माहिती आहे बघा, 11ला 5 मिनिटात. तर फटाफट जाऊया आपण आपले आणि डायरेक्ट तिथे जाऊनच भेटू. आता नको जास्त टाइमपास करायला. इथे घर एक नंबर आहे रे बाकी. हे बघा हे देख सामने. फायनली गाईस आपण पोहोचलो. आणि हा बघा इकडचा व्ह्यू, इथे मंदिर आहे आणि ह्या साईडला बघा हे इथे ना पूर्ण पाणी भरलेलं असतं. पण आता उन्हाळा वगैरे चालू आहे म्हणून इथे पाणी नाही आहे. आणि हे बघा इकडे पुढच्या साईडला आहे. पण ह्या मंदिराच्या अपोजिट साईडचं मी तुम्हाला दाखवतो इथे. तर हे बघा हे अपोजिट आहे. खाली बघा इथे लोक कपडे बिपडे धुतात आहे काही जण. पण मस्त वाटतं. आम्हाला खूपच लेट झाला इथे यायला, थोडे लवकर आलो असतो ना तर बरं झालं असतं. हे बघा इथे बायका जे आहेत इथे गावातले कपडे वगैरे धुतात आहे. कारण इथे माहीत नाही काय, आम्ही बघू आता इथे मंदिराचे दर्शन घेऊ आपण आणि मग इकडे जाऊन बघूया इथे काय आहे, बाजार लागला आहे की काय आहे काय माहीत नाही. चला तर आता जाऊया आतमध्ये, दर्शन घेऊ आणि मग बघूया पुढे काय सीन आहे आपल्या तो. सो गाईस हे बघा हे आपला एंट्रन्स आहे आणि इथून आपण एंटर करू. जस्ट इथे आम्ही चप्पल शूज वगैरे काढलेत. हे शूज वगैरेचे राही का तिथे स्टार्टिंगला. आणि आता आतमध्ये एंटर करू आपण.
शिव शिव हरे शिव 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 जय शिव ओंकारा प्रभु हर शिव. सो गाईज हे आपलं मंदिर आहे इथे. हे मंदिराच्या बॅक साईडचं. मी मंदिराच्या इथे जास्त बोललो नाही कारण का सगळे दर्शन वगैरे घ्यायला आले नाही तर बरं नाही वाटत एवढं लोकांसमोर. म्हणजे असं वाटतं की लोक इथे भक्तीसाठी येतात आणि आपण आपलं वेगळंच व्लॉग वगैरे चालू करतो. सो त्यासाठी तिथे काही व्हिडिओ वगैरे आणि बोललो नाही जास्त. पण आजूबाजूचं वातावरण बघायचं एकदम छान वाटतंय. आणि हे लोक इथे जे येतात दर्शनासाठी ही आपली लोक आहेत. आणि हा आपला ब्रिज आहे. त्या ब्रिजच्या इथेच कॉर्नरला आपण गाडी लावली आहे आणि इथे पण आतमध्ये आलो. आणि इथे बघा इथे काहीतरी चालू आहे. लोक माहित नाही काय बट काहीतरी आहे दर्शनाच्या निमित्त की काय काय सीन काय माहित नाही. तर हे बघा इथे लोक कसले बॅनर बिनर लावलेत आणि काहीतरी करतायत. तिथे जाऊन पुढे जाऊन बघावं लागेल आपल्याला काय सीन आहे. ठीक आहे. तर हे आपलं मंदिर होतं जे आपण दर्शन घेतलं. हे बघा तुम्हाला दाखवतो. आपली गाडी तिकडे आहे त्या एंट्रन्सच्या बाजूला. तिथून आपण आतमध्ये आलो आणि इकडे. आणि मंदिरात इथे यायचं असेल तर मी ह्याच्या पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये ना सगळे डिटेल्स आहेत तर तुम्हाला माहिती पडेल इथे कसं यावं लागेल ते. किती छान बघा ना वाटतं. पूर्ण आजूबाजूला ना ही नदी आहे आणि हे मधोमध रस्त्याच्या हा ब्रिज आहे आणि ब्रिजच्या मधोमध हे मंदिर आहे इकडे. हे बघा श्री क्षेत्र नंदिकेश्वर शिव मंदिर देवस्थान तिळसेश्वर वाडा. तर आम्ही खूप जास्तच काहीतरी गोल फिरून आलोय या माणसामुळे. कारण का यांनी आपल्याला खूप गोल गोल फिरवलं उलट सुलट. तर आपण कधीच पोचलो असतो इथे. हा माणूस बघा काय करतोय काय माहिती. एकटाच इथे बसले विचारा. खूप लांब आहे ते बघा. चला दर्शन वगैरे घेऊन झालेत आमच्या आता इथे. तर आम्ही विचार केला प्रसाद वगैरे घेईन पण इथे तसं काही आहेच नाही प्रसाद वगैरे घ्यायसाठी. सो निघूया इथनं. इथून निघून आता डायरेक्ट बाहेर जाऊया. बघूया काय सीन आहे ते आजूबाजूला जाऊन कसं काय आहे आणि मग तिथनं आपण निघू. या बाईला फोटो काढायचा आहे. भाईने iPhone 15 फोडला आहे तर. तर गाईज आता आपल्याला निघून खूप वेळ झालेला आणि मध्येच आम्ही थांबलो तर वज्रेश्वरी लागला. तर वज्रेश्वरीचं हे आपलं मंदिर आहे इथे. आतमध्ये तर आम्ही जात नाही आता पाया पडायला कारण का ऊन खूप आहे आणि जायचं पण आहे घरी. ऑलमोस्ट दीड वाजून गेले. सकाळी 9:15 वाजता निघालेलो आम्ही. 2 वाजले. मला वाटत नाही असं पुरा उलटा आता रे का पूर्ण काळोख दिसत काळं. पण ठीक आहे चालेल. तर मध्येच वज्रेश्वरी लागलेली तर आम्ही विचार केला इथे थांबू जरा इथे दाखवू एक स्टॉप आणि व्हिडिओ एंड करायचा टायमिंग आलाय. सो थोडं पुढे जाऊया आणि घरी पोचताना आपण एंड करू नको. एरियात जसे पोचू तसं. सो हो तर जाऊया आता घरी. हा बघा याचा थोडा बघा याचा काय दाखवू. माझेच वाट लागलेत पूर्ण एकदम. डोळे बिळ्यात पूर्ण कचरा गेलाय घाण. कारण का जिथून आम्ही आलो तिकडे पूर्ण रस्ता जो होता तो पूर्ण एकदम घाण धूळ माती त्याच्यामुळे पूर्ण वाट लागलेली. सो ठीक आहे आता जाऊया आपण घरी आणि जाऊन व्हिडिओ एंड करूया. चला ऑलराईट गाईज. सो फायनली आपण पोचलोय. मागे इथे बघायला भेटेल. सो ही आपली बिल्डिंग आहे. ह्याच्या मागची म्हणजे माझी बिल्डिंग आहे आणि घरी पोचलोय. सो प्रवास तर खूप खतरनाक होता कारण का ऊन खूपच जास्त होतं आणि डोळे पूर्ण मातीने भरले. गरमी सुद्धा खूप जास्त होती. धूळ माती. आपला वसई विकासमध्ये आहे. वसईमध्येच नव्हतं आम्ही फिरत. खड्डा खोदतोय वाडा बिडाला विक्रमगड वगैरे. हो तर त्या वाड्या साईडला खूपच जास्तच एकदम म्हणजे खड्डे वगैरे रस्ते खूप बरोबर नव्हते. आबा टकलू बघा बघा. ओके तर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटेल. कसा काही मला वाटत तर नाही एवढा खास वाटला असेल पण जे काही आहे जसा कसा वाटला असेल. आणि एखाद अजून तुम्हाला बोलायचं जर तुम्हाला इथे जायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण डिटेल्स देईन की तुम्हाला कसं यायचं आहे कसं नाही. कारण का मी आता व्हिडिओमध्ये काहीच बोललो नाही सगळं.
आणि व्हिडिओ जर आवडला असेल नसेल जे काही असेल कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला लाईक शेअर सबस्क्राईब. आणि भाऊ मला बोलता माझे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये टाक. तर मला म्हणलं मलाच नाही कोण फॉलो लाईक कर. तरी ठीक आहे भावाची डिटेल्स टाकेन बघा. लाईक बिक करा भावाच्या इंस्टाग्राम ID ला फॉलो बिलो करा. चला बाय.